अयो देवा वाचवर बाबा. आज काय जगतच नाही बाबा, काय खरं नाही माझं. मिलू बाबा मिलू. तर नमस्कार मित्रांनो, आज घेतली माझ्या मित्रानं गाडी आणि ती पण नवीन करकरीतच. आता नवीन गाडी घेतली म्हणलं हार तर घातलाच पाहिजे का नाही. हार घातला आणि म्हणलं तर घरच्यांना सगळ्यांना बोलवून गाडीची पूजा करूया. आता घरातली सगळी सगळी जमा झाली आणि गाडीची पूजा सुरू झालेली. आता घरातलं मेन माणूस म्हणजे आपलं वयस्कर माणूस, आई वडील आजी आजोबा. आता आपली आजी म्हणली पुढं आजी लगेच आली. आता आजी म्हणजे तुम्हाला सांगतो, आजीमुळं तर आपलं सगळं आपण लहानाचं मोठं झालेलो असतो आणि कसं गरिबाचा श्रीमंत झालेला असतो. जर ह्यांनी केलं नसतं तर आपण आत्तापर्यंत इथं नसतो. त्यामुळे आजीला पहिल्यांदा म्हणलं पूजा करून दे व्यवस्थित. आता म्हणलं नारळ आपलं फोडून झालाय, लिंबू फोड. आपलं कसं ओकेच काम असतं सगळं. गाडीचं पूजन म्हणजे एकदम जीवापलीकडचं प्रेम. चांगलं म्हणलं आपलं झालं बरं का. आता आपण ज्याची वाट बघत बसलेलो नाही म्हणजे पेढ्याची वाट बघत बसलेलो. आता मी अभिषेकला सांगितलेलं बरं का, मला काय पेढं नको बरं का, पण आपल्याला पार्टीचं नियोजन झालं पाहिजे. कसं आहे माहिती, पोट महत्वाचं आहे बरं. आपल्याला पार्टीचं नियोजन पाहिजे असतं, बाकी काही नियोजन पाहिजे नसतं. आता आमच्या बारक्यानं सगळ्यांना पेढं व्यवस्थित वाटलेलं बरं का, आणि माझ्याकडे आलाय जवळ आणि म्हणतोय अर्धा तुला पेढा, तर तुला पार्टी द्यायची आहे त्यामुळे तुला अर्धाच पेढा देणार आहे. म्हणलं ते बाबा अर्धा तरी आता काय मन समाधान करून घेतो म्हणलं. आता सगळेजण आता पेढं खायला लागली म्हणून मी पण म्हणलो पेढा खाऊन बघावं. तेवढ्यात म्हणली सगळी नवीन गाडी आहे म्हणलं का टेस्ट ड्रायव्हला नेऊन लगेच मी म्हणलो की आकाशला मार स्टार्टर टाक घेर 120च्या स्पीडने जाऊया ना आपण मस्तपैकी राऊंड मारून येऊ गाडीवर. अय्यो, आमचा बारक्या म्हणला दमान जाऊ द्या बरं का, एकतर आमचा माणूस एकदम ओरिजिनल आहे. आता ह्याला झाली स्कूटीची सवय, त्याला म्हणलं स्कूटीची सवय आता मोडायची. स्कूटी लेडीज लोक चालवतात, आपल्यासारखा खणक्या माणूस नाही असा. टू व्हीलरच चालवायला पाहिजे आणि थोड्या दिवसात आपण बुलेट पण घेऊया म्हणलो, पण आधी गाडी टू व्हीलर शिकून घे. आता ह्याला काय गाडी चालवा येत नव्हती. 2 किलोमीटर जास्त वर 10 वेळा बंद पडत होती. म्हणलं सांग ते कशी का ना देवा, म्हणलो वाचव बरं का. जगलो वाचलं तर तुझ्या पाया पडा येतो उद्या बरं का, पण लक्ष ठेव माझ्यावर. आता जोडीदार गाडी चालवतोय म्हणलो, पहिल्यांदा म्हणलो ॲम्ब्युलन्सला नंबर डायल करून ठेवूया. पडलो बिडलो तर लगेच फोन करायचा. पण आमचा जोडीदार तसा खमंग होता एकदम खटखणीत. आता त्यानं काय मला पडून दिलं नाही बरं का, पण घरचे सगळे आमच्या आशेवर बसलेले. लय उशीर झालं वाट बघत बसलेले. ह्यांची काय मला वाटलं बाबा मला आणतो का नाही व्यवस्थित माघार नाही माहिती, पण एकदम खतरनाक मध्ये गाडी चालवाली बरं का. म्हणलं शिकलाय मी होतो म्हणून वाचलाय तो, नाहीतर तुझी काही गॅरंटी नाही. घरची सगळी वाट बघत बसलेली आहे का, कशी आहे ती वाट बघत बसलेली. म्हणलेली बरं झालं आला माघारी, तुमची काही गॅरंटी नव्हती. मग चला, आमची गॅरंटी नाही बरं का आता, पण तुमची पण गॅरंटी नाही. तुम्ही पण तुमची कामं करा, मला पण माझं कामं करून द्या. चला बाय बाय टाटा सी यू. आता आजचा ब्लॉग संपला इथंच, बस झाला. आता आजचं पैसे संपलं. ओके बाय बाय.